नमस्कार मित्रांनो, मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. मित्रांनो, 2026चा T20 वर्ल्ड कप वाटते तेवढा सोपा नाहीये. कारण इथं लहान लहान टीमा मोठ्या टीमशी टक्कर देण्यासाठी सज्ज आहेत. आपण पाहिलं आहे की नेपाळ आणि इंग्लंडचा सामना शेवटच्या बॉलपर्यंत गेला. इंग्लंडला त्यांनी विजयासाठी इतकं झुरवलं की बस ते थकून गेले होते. चेहरे पाहायचे होते म्हणजे जिंकायचे लहान लहान झाले होते, छोटे छोटे. काय तयारी केली होती, जेवढी तारीफ करावं तेवढी त्या नेपाळ टीमची कमी आहे. बॉलिंग असो की बॅटिंग असो, शेवटच्या बॉलपर्यंत त्यांनी सामना नेला. इंग्लंड सारख्या बलाढ्य टीमला खरंच त्याची जेवढी तारीफ करता येईल तेवढी कमी आहे मित्रांनो. मला तर माझं तर मन जिंकलेलं आहे नेपाळ टीमनं. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? त्यानंतर आपण पाहू शकतो की पाकिस्तान नेदरलँडचा सामनाही असाच झाला होता. तो पण शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना गेला. नेदरलँडने सहजासहजी पाकिस्तानला जिंकू दिलं नाहीये. पाकिस्तानच्याही नाकात नऊ आणली होती. पाकिस्तानला वाटत होतं की या लहान लहान टीमला आम्ही इजी हरवू आणि एवढं सोपं नाहीये ते लहान टीमला हरवणं, कारण या पूर्ण तयारीने खेळून आले. आणि त्यानंतर आपण पाहू शकतो की भारत आणि USA सामना आहे. खूप रोमांचकारी सामना झाला होता. त्यामध्ये जवळजवळ विजय USA झाला सारखाच होता, कारण पाहिलं आपण त्यांनी 6 विकेट आपले किती लवकर पडले होते. सूर्यकुमार जर खेळला नसता तर भारत त्या दिवशी हरलाच असता. कारण त्यांनी प्रत्येक टीमचा, प्रत्येक प्लेअरचा, विशेष म्हणजे भारतीय टीमचा प्रत्येक प्लेअरचा त्यांनी एका एका प्लेअरचा अभ्यास केलेला होता. कोण कसा खेळतो, कोण कसा आउट होतो, कोणाची कमजोरी कशी आहे, म्हणलं ते UCL पण. कारण प्रत्येकाची कमजोरी ही करून, जी चांगल्या चांगल्या टीमला जमलं नाही ते UCLने करून दाखवलं. पहिल्याच टीमला भारताचं पितळ उघडं पडलं नसतं काम झालं, कारण चांगले चांगले आपले सव्वा शेर म्हणणारे तिथं आउट होऊन गेले. खरंच ह्या जेवढ्या टीमचं, लहान लहान टीमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सगळ्यात कौतुक मला करावं असं वाटतं नेपाळ टीमचं. कारण नेपाळ टीमनं इंग्लंडला शेवटपर्यंत अशी झुंज दिली तर ते कधी विसरू शकत नाही. इंग्लंडला याच्या अगोदरही असे अनुभव आले, त्यांना लहान टीमला हरवलेला आहे. त्या लहान लहान टीमला या मोठ्या टीम सोबत कधी खेळता देखील येत नसतं. यांना तेवढा चान्स भेटत नसतात, तर देखील वर्ल्ड कप मध्ये एवढं चांगलं प्रदर्शन करतात. खरंच या टीमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि हे लक्षात ठेवा, मी काय म्हणलो बोलताल, ह्या 2026च्या वर्ल्ड कप मध्ये या लहान टीमा नक्कीच एकाच ना एका मोठ्या टीमला तरी हरवतील आणि मोठाच बदल या वर्ल्ड कप मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. हे वर्ल्ड कप कोणालाही एवढं सोपं नाहीये, कारण लहान लहान टीमा देखील खूप मोठ्या तयारी करून आलेल्या आहेत. बघा, तुम्ही पाहू शकतात आता आज संध्याकाळीच मॅच आहे USAची पाकिस्तान सोबत. पाकिस्तानलाही एवढं सोपं जाणार नाही USAला हरवणं. USA जबरदस्त टक्कर देईल. आणि नेपाळचीही, नेपाळचं सगळ्यात जास्त होतो, कारण नेपाळ देखील एखाद्या तरी मोठ्या टीमला नक्की हरवणार प्रयत्न करणार ते पुढच्या फेरीमध्ये जाण्याचा. खरंच या टीमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. या छोट्या छोट्या टीमला चान्स देणं गरजेचं आहे. त्यांच्यासोबत मोठ्या टीमा खेळणंही गरजेचं आहे. चान्स द्या, त्या टीमा नक्की मोठ्या होतील. मित्रांनो, माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्यासाठी मी असंच काहीतरी नवीन घेऊन येणार.